ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस घरच्यांना मी सांगितलं का आई वडील मी माझं मुंबई सिलेक्शन मध्ये निवड झालेली आहे. सूर्यचंद्रा परिस्वराज उभारजी. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दया जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता आज अभिमान वाटतोय का देवेंद्र सारखा तरुण याच्या आतमध्ये वाडा तालुक्यातलं शेवटचं गाव आहे. याच्या पुढे वाडा तालुका संपतो, अगदी जंगलच आहे. या तालुक्यातून आलेला तरुण घडकोलीच्या प्रांगणात जिजाऊ मध्ये येतो आणि आज मुंबई पोलीस सारखे जे वर्ल्ड क्लास मुंबई पोलीस आहेत तर मुंबई पोलिसांना जगामध्ये 1-2 नंबर त्यांचा असतो. त्यामध्ये आपल्याला आपला देवेंद्र आज रुजू झाला, ही सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मनकटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट हो आज दिवा देऊ तेज धावल. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली. खाजगी अकॅडमी आहे तिथे खूप फी घेतली आहे. ते जवळजवळ 25-60 हजार रुपये फी घेतली आले. पण आपणने आपल्याला ग्रामीण भागातील गोरगरिबांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. शिक्षणासाठी जिजाऊ आपल्या बरोबर आहे, आरोग्यासाठी आपल्या बरोबर जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे. पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत कुठलाही आजार झाला तर आपली मनोरला रुग्णवाहिका आहे, झडकोलीला रुग्णवाहिका आहे, वाड्याला आहे, कुडूसला आहे. आपण फक्त फोन करा, आपल्या गावातील ताईला, दादाला, आजोबाला, मुलांना घेऊन जाऊन त्याला पूर्ण बरं करण्याचं काम जिजाऊ करेल. त्यासाठी माझ्या कुठल्याही मायमाऊलीला सोनं गहाण टाकायला लागलं नाही किंवा जमीन विकायला लागणार हा शब्द आपल्याला देतो. एकजूट हो आज दिवा देऊ तेज धावलं.